नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे राजस्थान येथील बाडमेर जिल्ह्यातील रामरस पोलीस स्टेशन अंतर्गत बसरा गाव आहे आणि याच गावात मोठं कुटुंब एकत्र राहत होते। सर्वात मोठा भाऊ निब्बाराम आणि दुसरा नंबर सुरेश आणि 3 नंबर जोगाराम। निब्बाराम हा परिवारामध्ये सर्वात मोठा भाऊ आहे। याचं लग्न झालेलं आहे, वय 35 वर्ष आणि निब्बारामला 15 वर्षाचा मुलगा आहे। त्याचं नाव प्रदीप असं आहे आणि त्याला 5 वर्षाची मुलगी देखील आहे। सुरेश 2 नंबरचा भाऊ आहे। सुरेशचं 21 वर्ष मंजूसोबत लग्न झालेलं आहे। मंजू आणि सुरेशला मुलं झालेले नव्हते। लग्नाला 3 वर्ष झालेले आहे आणि मंजू दिसायला खूप सुंदर आहे। आणि सर्वात छोटा भाऊ जोगारामचं लग्न झालेलं नाही। जोगारामचं वय 18 वर्ष आहे। अशा प्रकारे हे संपूर्ण कुटुंबामध्ये उत्पन्नाचं साधन दुसरं कोणतंही नव्हतं। त्यामुळे या परिवारातील मोठे भाऊ पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी जॉब करत होते। त्यांच्या पत्नी घरीच राहत होत्या। कधी कधी ते आपल्या पत्नीला भेटण्यासाठी येत असायचे। कधी परिवारामध्ये काही कार्यक्रम, लग्न, विवाह वगैरे असलं तर यासाठी ते पुण्यावरून आपल्या गावी यायचे। यांचे आईवडील वयस्कर होते, त्यामुळे ते घरीच असायचे। एप्रिल 2024 मध्ये या परिवारात लग्न होते। त्यामुळे लग्नानिमित्त सर्व भाऊ पुण्यावरून गावी आले होते आणि आपल्या परिवारासोबत लग्न समारंभात एन्जॉय करत होते। सर्व लग्न समारंभ आटोपल्यावर 2 मे 2024 रोजी 2 नंबरचा भाऊ सुरेश हा आपल्या कामावर पुन्हा निघून जातो। बाकी जोगाराम घरीच असतो। 17 मे 2024 ची गोष्ट असते। रात्रीची वेळ असते। सर्व परिवार झोपलेला होता। कूलर, पंखे चालू होते। उन्हाळ्याचे दिवस होते आणि जशी सकाळ होते संपूर्ण परिवार जागा होतो। पक्ष्यांची किलबिल सुरू होते। मात्र जोगाराम हा अजूनपर्यंत घरात कुठेही दिसत नव्हता। आता परिवारामधील लोक विचार करतात की जोगाराम अजूनपर्यंत झोपेतून का उठला नाही। जोगाराम हा छतावर जाऊन झोपत असे। त्यामुळे निब्बारामची जी 5 वर्षाची मुलगी असते ऋतू, ह्या ऋतूला जोगारामला उठवण्यासाठी पाठवण्यात येतं। ऋतू छतावर जाते, बघते तर काका तोंडावरती पांघरून झोपलेले आहेत। ऋतू त्यांना आवाज देऊ लागते, काका उठा, दिवस उगवला आहे, ऊन लागत आहे। मात्र जोगाराम हलत देखील नव्हता। ऋतू त्याला हलवू लागते, तरीही जोगाराम काही प्रतिक्रिया देत नव्हता। त्यामुळे ऋतू त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करते, तर ती पूर्णपणे घाबरून जाते आणि ओरडत ओरडत खाली पळत येते। आता तिचेही आपली मुलगी का ओरडते म्हणून तिच्याकडे ती धावत येते। तेव्हा ती मुलगी, तिला काही बोलता येत नाही। तिचा श्वास फुललेला असतो, कारण तिनं भयंकर दृश्य बघितलेलं असतं। आता त्या मुलीची आई त्या मुलीला घेऊन छतावर जाते आणि वर गेल्यानंतर धीर जोगाराम, वय 18 वर्ष, याच्या गळ्यावर वार करण्यात आले होते। जोगारामचा मृत्यू झाला होता। हे दृश्य पाहून त्याची वहिनी खूप रडू लागते, ओरडू लागते। तिचं रडणं ऐकून संपूर्ण परिवार जागा होतो आणि त्या ठिकाणी सर्वांनी आक्रोश केला। पोलिसांना संपर्क करण्यात येतो। पोलीस घटनास्थळी दाखल होतात। मृतदेहाची पाहणी करतात। त्यांना काही संदिग्ध जाणवत नाही। बॉडीला पोस्टमॉर्टमला पाठवली जाते। त्यानंतर अंतिम संस्कार करण्यासाठी परिवाराकडे मृतदेह देण्यात येतो। मात्र आता पोलिसांचे काम सुरू झाले होते। 18 वर्षीय जोगारामची हत्या कोणी केली? पोलीस आजूबाजूला चौकशी करत होते। विविध प्रकारच्या लोकांना विचारपूस करत होते। हा परिवार कसा आहे आणि या परिवारासोबत कोणाची काही दुश्मनी आहे का? पण पोलिसांना फक्त हेच ऐकायला मिळत होतं की हे अतिशय साधारण कुटुंब आहे। यांच्यामध्ये लढाई झगडे होत नव्हते। तिघीही भाऊ सोबत राहायचे, सोबत पुण्यात काम करायचे, सर्व काही ठीक होतं। याची कोणाशीही दुश्मनी नव्हती। त्यानंतर पोलीस संपूर्ण परिवाराला पोलीस स्टेशनला हजर होण्यास सांगतात आणि सर्व हजर झाल्यानंतर पोलीस त्यांना वेगवेगळ्या अँगलने विचारपूस करतात। प्रत्येकाची चौकशी सुरू करतात। पोलीस त्यांच्या हावभावावरती बारकाईने लक्ष देत असतात की कोण कसं बोलत आहे, खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे, हे पोलिसांना लवकर समजते। मात्र 21 वर्ष जी सुरेशची जी पत्नी असते मंजू, या मंजूवरती पोलिसांना थोडासा संशय येऊ लागतो। मंजू पोलिसांना सांगायची की जोगाराम हा खाली झोपला होता, तर कधी म्हणायची की जोगाराम हा छतावरती झोपलेला होता। म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवत होती। पोलिसांनी आता तोच एक पुरावा म्हणून मंजूची कसून चौकशी सुरू केली। पोलीस आता मंजूला उलटसुलट प्रश्न विचारत होते। त्यामुळे मंजू पूर्णपणे घाबरली आणि शेवटी मंजूला पोलिसांच्या समोर तुटावं लागलं आणि आपली संपूर्ण कहाणी ही पोलिसांना सांगू लागली। 2021 मध्ये मंजूचे लग्न सुरेशसोबत झाले होते। सुरेश मधला भाऊ होता। अतिशय साधारण आणि शांत मुलगा होता। सुरेश आपल्या कामाबद्दल जास्तीत जास्त प्रेम करत होता। त्याला फ्युचरची खूप चिंता होती। त्यामुळे सुरेश कामावर लक्ष देत होता। तो कामात प्रामाणिक असल्यामुळे त्याला कामावरून नेहमीच कॉल येत असायचे। तू सुट्टीवरती किती दिवस राहणार आहे? तू लवकर परत ये, तुझ्याशिवाय हे काम होणार नाही। आणि सुरेशला देखील कामाची आवड होती, त्यामुळे परिवाराला जास्त वेळ देत नव्हता। लग्नाच्या फक्त 15 ते 20 दिवस झाल्यानंतर सुरेशला त्याच्या कामावरून फोन येतो। त्यामुळे तो पत्नीला सांगून पुण्याला निघून जातो। मंजू नवीन नवरी बनून त्याच्या घरी आली होती।
तिला वाटत होतं की आपल्या पतीनं आपल्यासोबत राहावं, मात्र ती त्याला काही बोलू शकत नव्हती. त्यामुळे सुरेश निघून जातो आणि ही मंजू निराश होते. ती पुन्हा आपल्या माहेरी जाते आणि पुन्हा सासरी देखील यायची. मात्र सासरी आल्यानंतर तिचा पती तर तिच्यासोबत राहत नव्हता. फक्त लग्न झाल्यावर 15 ते 20 दिवस सोबत राहिला होता. म्हणजे तिला आता शरीर संबंधाची सवय लागलेली होती. आता तिला तिच्या पतीची आठवण येत होती. मंजू आता नेहमी आपल्या पतीची वाट बघत असायची. आपला पती केव्हा येईल केव्हा येईल. मात्र सुरेश काम सोडण्यासाठी तयार नव्हता. मंजू देखील खूप कॅरेक्टरलेस स्त्री होती. हिला आपण चांगलं म्हणू शकत नाही. विचार करते की आपल्याला पतीकडून सुख मिळत नाही, कोणाकडून तरी सुख घेतलं पाहिजे. बाहेर कोणाशी अफेअर केलं तर परिवारातील लोक आपल्याला पकडू शकतात, त्यापासून धोका आहे. त्यापेक्षा आपण घरामध्येच कोणीतरी शोधलं तर खूप चांगलं होईल, कोणाला काही समजणार नाही. या 3 भावामधील सर्वात छोटा भाऊ जोगाराम फक्त 16 वर्षाचा होता. हा कामावर जात नव्हता, घरीच असायचा आणि त्याचे 2 मोठे भाऊ हे पुण्याला कामावर जायचे. आता त्याची 21 वर्षाची मंजू जी होती त्याची वहिनी होती, त्याच्या 2 नंबरच्या भावाची पत्नी. वहिनीसोबत तो हसी मजाक करायचा. दीर वहिनीमध्ये साहजिकच गोष्ट आहे. मात्र मंजूला वाटू लागलं की हाच एक दीर आहे, याच्याकडून आपण सुख घेतलं पाहिजे. आता मंजू ही जोगारामवर नजर टाकू लागली. हळूहळू हसी मजाक करता करता विविध प्रकारच्या गोष्टी त्यांच्या बोलण्यामध्ये होऊ लागल्या. जोगाराम हा जवान होता. मंजूला तेच पाहिजे होतं. मंजूने आपला डाव टाकण्यास सुरुवात केली, अंग प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आणि जोगाराम ते बघत गेला. बघता बघता त्याचं कंट्रोल सुटलं. जोगाराम विसरून गेला ही मंजू आपल्या भावाची पत्नी आहे, वहिनी आहे. त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले होते. आता मंजूची इच्छा पूर्ण झाली होती. कोणाला याबद्दल काही माहीत नव्हते. जोगारामला मंजूशिवाय आता करमत नव्हतं. मंजूचा पती हा भलेही जवळ नव्हता, मात्र जोगारामकडून ती सुख घेऊ लागली होती. मंजूला रात्री जेव्हा जाग यायची तेव्हा ती दिराकडे जायची किंवा जोगाराम तिच्या रूममध्ये यायचा. मात्र आता 2023 सुरू झालं होतं. जोगाराम हा 18 वर्षाचा कंप्लीट झाला होता आणि जोगारामला त्याच्या मोठ्या भावाने कॉल केले होते. ते म्हणत होते की तू 18 वर्षाचा कंप्लीट झाला आहे, तू आता जॉब करू शकतो, त्यामुळे आपल्या कुटुंबाला मदत होईल, तू देखील काही पैसे कमावशील, तू पुण्याला निघून ये. आता या जोगारामला भावाची गोष्ट पटते, कारण त्याला घरात राहून बोर झाले होते. त्याला वाटत असेल जॉब करावं, फिरावं आणि नवीन मुली बघावं. जोगारामचं 2 वर्षापासून वहिनी मंजूसोबत संबंध सुरू होतं आणि तो त्या गोष्टीला कंटाळला होता. त्यामुळे आपले भाऊ बोलवताय म्हणून पुण्यात जाण्यासाठी तयार होतो. मात्र ही जी मंजू असते, मंजू ती सक्त विरोध करते. ती दिराला म्हणते की तू इथून जाऊ नको, तुझ्याशिवाय मला करमणार नाही. मात्र जोगारामने तयारी केलेली असते. तो ते घर सोडून भावाकडे जाऊन पुण्याला काम करण्यास सुरुवात करतो. आता मंजूला करमत नव्हते. ती पूर्णपणे तुटली होती. ती पूर्णपणे एकटी पडली होती, वेडीपिशी झाली होती. बाहेर जर तोंड काळं केलं तर लोकांना समजेल. त्यामुळे निब्बारामचा जो मुलगा असते 15 वर्षाचा, त्याचं नाव प्रदीप असते. मंजू आपल्या सख्ख्या पुतण्याबद्दल वाईट विचार करू लागते. तिला वाटते हाच एक उरलेला आहे, तो आपली शारीरिक भूक भागवू शकतो. त्यामुळे चुलती आपल्या पुतण्यावरती डोरे टाकू लागते. आपल्या पुतण्याच्या अंगावरून हात फिरवू लागते. त्याला वाईट ठिकाणी स्पर्श करते. असं करता करता तो 15 वर्षाचा मुलगा, त्याला भावना होत्या. त्याला कळत होतं की आपल्या काकूच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी आहे आणि अशा प्रकारे ती प्रदीपलाही आपल्या जाळ्यात ओढते. आपल्या पुतण्यासोबत देखील ही शारीरिक संबंध प्रस्थापित करते. घरात कोणालाही याबद्दल काही माहीत नव्हतं. जेव्हा जेव्हा रात्र व्हायची, पुतण्याला उठवायची, रूममध्ये घेऊन जायची, तोही काकूच्या रूममध्ये जायचा. असंच सुरू होतं. आता एप्रिल 2024मध्ये या परिवारामध्ये लग्न होतं. त्यामुळे सर्व भाऊ आपल्या घरी आले होते. लग्न अटेंड करत होते आणि हा जोगाराम देखील आलेला होता. पुण्यामध्ये गेला होता तेव्हा आपल्या वहिनीला सोडून गेला होता. त्याला वाटलं आता आलोच आहे तर आपल्या मंजू वहिनीसोबत पुन्हा संबंध बनवावे, म्हणून तो आपल्या मंजू वहिनीकडे जातो. मात्र तेव्हा ही मंजू त्याला दूर ढकलते. आता जोगारामलाही काही समजत नाही की मंजू वहिनी आपल्यासोबत असं का करते. कदाचित मी तिचं न ऐकता पुण्याला निघून गेलो होतो म्हणून असं करत असेल. त्याला वाटायचं त्याचा भाऊ सुरेश इथेच आहे, त्यामुळे मला जवळ येऊ देत नसेल. मात्र मंजूचा पती सुरेश हा 2 मे 2024 रोजी पुण्याला निघून जातो आणि जोगाराम त्याचा मोठा भाऊ घरीच असतो. ते नंतर जाणार असतात. भाऊ गेलेला आहे तर मी आता मंजूकडे गेलो तर ती मला धुटकारणार नाही, मला जवळ घेईल. तो वहिनीकडे जातो. मात्र मंजू वहिनी त्याला पुन्हा दूर ढकलते आणि त्याला म्हणते मागे जे झाले आता इथून पुढे आपण असं करायचं नाही. यामुळे जोगाराम बेचैन राहू लागतो. नक्की आपल्या वहिनीला काय झालं आहे. सवय तर आपल्याला वहिनीनेच लावली होती, इशारे तर सुरुवातीला हिनेच केले होते. मात्र आता ही पतिव्रता कशी झाली. जोगारामला काही समजत नव्हते. त्याला वाटलं नक्कीच काहीतरी प्रकरण असावे, म्हणून वहिनी असं करत आहे. म्हणून तो मंजू वहिनीवर लक्ष ठेवून होता.
जोगाराम नेहमीच रात्र झाली की वैनू मंजूवरती लक्ष ठेवायचा. एक दिवस सहज रात्री 12 वाजता जोगाराम छतावरून खाली येतो आणि मंजू वहिनीच्या रूममध्ये खिडकीतून बघतो तर त्याला स्पष्ट दिसते की त्याचा पुतण्या प्रदीप 15 वर्षाचा हा मंजूसोबत काकूसोबत शरीरसंबंध बनवत आहे. काकू आणि पुतण्यामध्ये शरीरसंबंध सुरू आहे हे दृश्य बघून जोगारामच्या तळपायाची आग मस्तकात जाते. जोगाराम हा देखील त्याच लेवलचा मुलगा होता, त्यामुळे जोगाराम हळूच ती खिडकी साईडला लोटतो आणि आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग काढू लागतो. संपूर्ण करून झाल्यानंतर जोगाराम आवाज देतो की दरवाजा उघडा. आवाज ऐकून दोघेही घाबरतात, लाजतात. त्यांना कळलं होतं की या जोगारामने नक्कीच आपल्याला बघितले आहे. त्यानंतर मंजू दरवाजा उघडते. जोगाराम गुपचूप आतमध्ये जातो. सर्वात अगोदर त्याच्या पुतण्याच्या एक कानाखाली लावतो आणि त्याला रूममधून हाकलून देतो. त्यानंतर तो मंजू वहिनीकडे बघू लागतो. आता मंजूने मान खाली घातली होती. जोगाराम तिला म्हणतो की हे करणं चुकीचं आहे, तुम्हाला हे शोभत नाही. आता मला समजलं आहे, कारण की तू मला का जवळ येऊ देत नव्हती. मात्र तू जे केलं ते फार चुकीचं केलं आहे. सख्या पुतण्यासोबत असं वाईट कृत्य करणं अजिबात योग्य नाही. मात्र याला देखील कळत नव्हते की हा देखील तिचा सख्खा दीर आहे आणि ती त्याची वहिनी आहे. जोगाराम तिला म्हणतो की मला तुझ्याशी संबंध बनवू द्यावेच लागेल, नाही तर मी माझ्या भावाला सुरेशला ही गोष्ट सांगून देईल. तू बघ मग तुझ्यासोबत काय होते. आता मंजूला नाईलाजाने त्याचे ऐकावे लागते. मंजू म्हणते ठीक आहे, मात्र मी इथून पुढे असं करणार नाही. अशा प्रकारे जोगाराम पुन्हा तिच्यासोबत ते करतो. त्यानंतर म्हणतो की आता मला जेव्हा वाटेल तेव्हा तुला करू द्यावे लागेल. मंजू म्हणते की नाही, हे शक्य नाही. तेव्हा जोगाराम तिला व्हिडिओ दाखवतो आणि तिला धमकी देतो, तुझ्या पतीला दाखवेल, सोशल मीडियामध्ये हे व्हिडिओ व्हायरल करून देईल. मला कुणाची पर्वा नाही. आता जेव्हा स्वतःच्या पुतण्यासोबत बनवत असलेले शरीर संबंध मंजू दिराच्या फोनमध्ये बघते तेव्हा ती घाबरते. जोगाराम तिला धमकी देऊन छतावरती झोपायला निघून जातो. त्यानंतर मंजू टेन्शनमध्ये असते. दुसऱ्या दिवशी प्रदीप कोणी घरी नसताना काकूला भेटण्यासाठी येतो आणि म्हणतो की काका तुला काय म्हणत होते. तेव्हा मंजू पुतण्याला प्रदीपला सर्व सांगते. आपले व्हिडिओ त्याने बनवलेले आहेत आणि हे जर कोणी परिवारातील कोणी बघितले तर पूर्ण इंडियामध्ये आपले व्हिडिओ व्हायरल झाले तर मी कुठलीच राहणार नाही, तू देखील कुठलाच राहणार नाही. तुझं वय देखील खूप कमी आहे. त्यामुळे मुलगा देखील घाबरला. मुलगा आणि मंजू विचार करतात की आता या जोगारामलाच मारून टाकू. याला जर आपण मारून टाकलं तर आपण आपले व्हिडिओ डिलीट करू शकतो आणि आपले संबंध देखील सुरू राहतील. त्यामुळे मंजू पुतण्याला पैसे देते. त्याला मार्केटमधून चाकू घेऊन येण्यास सांगते. प्रदीप चाकू घेऊन येतो. 17 मे 2024चा दिवस असतो. दोघांनी ठरवलेलं असतं. रात्र होते. जोगाराम छतावरती झोपायला जातो. अर्धी रात्र झाल्यानंतर मंजू आणि तिचा पुतण्या प्रदीप चाकू घेऊन छतावर जातात. जोगाराम झोपलेला असतो आणि ही मंजू दिराच्या म्हणजे जोगारामच्या छातीवर बसते आणि त्याचा पुतण्या प्रदीप धारदार चाकूने काकाच्या गळ्यावर भयानक वार करतो. त्याचा गळा चिरला जातो. त्याचा क्षणातच मृत्यू होतो. त्यानंतर दोघेही जोगाराम झोपलेला आहे असं दाखवण्यासाठी त्याच्या अंगावर चादर टाकून देतात आणि खाली येऊन आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी जातात, जसं की जोगारामला कोणीतरी मारून गेलं असावं. त्यानंतर निब्बारामच्या 5 वर्षाच्या मुलीला जोगारामचा मृतदेह दिसला होता. तेव्हा संपूर्ण परिवाराला माहीत झालं होतं आणि ही गोष्ट पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी अशा प्रकारे या केसचा उलगडा केला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.